तर माझ्या लाडक्या मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनर्शा सहर्ष स्वागत. आणि हा व्हिडिओ होते थोडा नाईटला, बिकॉज मी आत्ता कामावरून आलो आणि आता जस्टच मला एक पार्सल भेटलेलं आहे, जे की आपण मागवलं होतं आपल्या व्लॉगसाठी. नोट व्लॉगिंग लवकरात लवकर चालू करणार आहे. म्हणजे आज आले आपल्याकडं, हे तर आले, ह्याचं अनबॉक्सिंग होणारच आहे. हे काय आहे, कशासाठी आहे, काय यूज होतं आहे, सगळं सांगेन तुम्हाला. आणि आपल्याकडे आहे दुसरं म्हणजे हेल्मेट, आणि मी आहे आत्ता घरी. तर फायनली आपण याचं अनबॉक्सिंग करणार आहे. आणि थोडंसं कॅमेरा लांब आहे आणि बाबांनी धरलेला आहे कॅमेरा, आणि थोडासा आवाजाचा डिस्टन्स जास्त आहे, समजून घ्या. चालायचं, आपण इनान्स वगैरे करूया आणि याचं अनबॉक्सिंग करूया आपण. डायरेक्ट फाडाफाडी तोडातोडी असा सब्जेक्ट आहे यांचा. हे आहे आपलं शॉप्सीकडून मागवलेलं आहे. शॉप्सी म्हणजे काय, फ्लिपकार्टवरच आहे. आणि थोडक्यात मला भेटलेला आहे 350ला. 350 म्हणजे काय, ऑफर वगैरे लावून 350ला भेटलंय, नाहीतर हे महाग आहे तसं. तर पॅकिंग तर व्यवस्थित दिसते मला, पण बघूया आतमध्ये. असं वरती एक कॅरीबॅग लावले, जे की आता फॅशन नवीन निघाले. त्यानंतर आत आपल्याला भेटतं हे बॉक्स एकाचा. आत काय वेगळंच आहे, ठीक आहे, बॉक्स काय वेगळाच दिलाय. बघूया आतमध्ये काय भेटतं आपल्याला. तर बघू शकता की आपण जे अनबॉक्सिंग झालेले बॉक्स असा आहे. आणि बॉक्स थोडासा मला वाटतंय की विचित्र दिलेला आहे, जो दिलेला आहे आपल्या ह्याचा वायर कटरचा. आणि महत्वाचा पाऊस येतोय, आणि हे जे गळ्यात घातले ह्याच्या माईक मधून शूटिंग होते, आणि मला नाही माहिती याचा आवाज कसा येईल, काय येईल. त्यामुळं एवढं काय बघू नका, की आपलं महत्वाचं आहे मोठं ब्लॉगिंग. यामध्ये सगळ्यात प्रथम निघालेला आहे, सगळ्यात प्रथम अभि साध्या गावाकडं सगळ्यात पहिला मिळाला आहे आपल्याला माईक, जो की आहे बहुत अरे चांगला चांगला. येतोच वर ये. हे बघा आमच्या घरातलं बघा, त्याला तर काही कामच नाही. हे बघा, त्याचा अनबॉक्सिंग नंतर करूया. हे ठेवूया पहिला बाजूला. त्यानंतर बघा मिळाली आपल्याला एवढं मोठा बॉक्सातला एवढं मोठं कागद. आणि कागदामध्ये लय काय दिसतंय, पण ते आता ओपन केलं कळलं आपल्याला काय आहे. आता बघा सगळं वस्तू खाली. जरा आहे कॅमेरामॅन पुढे इथे पण दाखवतो मला कसं बघा मोकळा झालेला आहे कागद. कागदात काही सुद्धा नाही आहे. आणि पहिलं आपल्याला हे मिळतंय, काय आहे, माउंट आहे. माउंट हे इथं असं माउंट होणार. दाखवतो, सगळं दाखवतो, थांबा जरा. माउंट आहे, ग्रिप तर आजचे चांगले, काय विषय नाही. हे एक नट आहे, हा एक नट आहे, 2 नट आहेत. हे काय, याला हे एक आहे, आणि हे एक आहे, आणि काय आहे, आणि एवढंच आहे काय, आणि मग लय कमी आहे. ठीक आहे, म्हणजे आपण डायरेक्ट पण जॉईन करू शकतो, आणि एक एक्स्ट्रा करून पण जॉईन करू शकतो. करूया, लागलीच करूया माईकचं नंतर. बघा पहिला हे लावूया. तर काही वर्षानंतर आपला नेट आवळलेला आहे, तो पण ढिलणार नाही, तर नंतर आपण आवळू बाकीचं. आणि आता आपल्याला करायचं आहे ह्याला माउंट. हा आहे वेगाचा दुसऱ्याचा आपला नो. याला तोपर्यंत माउंट करून दाखवतो, आपला नवीन येणार आहे तोपर्यंत समजून घ्या. आणि ह्याचं बघा कॅमेरामॅन क्लोज असा इथं फिटिंग होणार आहे असं. म्हणजे हे दोन ह्याला माउंटला दिलेले आहेत. इकडे काय बघूया कसं होतंय बघून यांनो. हे ह्यात क्लिप आहे ॲडजस्टमेंटसाठी. हे बघा अशी क्लिप आहे, डायरेक्ट लॉक होते. ह्यातून असं काढायचं. किधर गए हो बा, अंदर आ जा रे. हा, आता हे असं खाली वाढायचं. मला वाटतंय काय तर असं 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 इकडे गेलं, इकडं पाहिजे. हा इथं जाम, इथं जाम, असं जाम. अरे थांब, जाम एक लॉक केलेला आहे मी, दुसरं पण लॉक करतोय. थोडस टफ चाललाय व्हिडिओ करायसाठी. काय करायचं, चालवायला लागणार आपल्याला असंच. हा थोडस म्हणजे बिल्ड क्वालिटी मला आहे ओके, काय विषय नाही. फक्त हे जरा लय चावळ चाललंय, बघायला पाहिजे काय. हा पडी गयो रे, काय विषय नाही, करू ह्याला पण आपण.
व्यवस्थित. अरे हे उलट पुलट घालतोय वाटतं. असं आहे. राईट राईट राईट. आणि हे आतल्या बाजूला तुम्हाला दाखवतो बघा. असं आहे क्लोज क्लोज. आणि हे बघा हे इथं घालायचं असं. कदाचित दिसत असेल तुम्हाला. आणि असं घेऊन असं घेऊन असं घेऊन बघा आवळायचं. जोरात आवळायचं. हे लॉक लॉक लॉक. कोणा लॉक केल्या. हे झालेलं आहे आपलं फायनली लॉक आपल्या हेल्मेटला. ते पण हलकं फुलकं. असं का वाहिली पैशाच बोलाय गे. ठीक आहे काय अडचण नाही. तोपर्यंत आपण असंच बघूया कसं दिसतं काय दिसतं. आणि इथं आपला मोबाईल लागणार आहे. हे लॉक आहे. ओके बघा लावल्यावरती काही दिसतं. असं फिटिंग जरा जमलेलं नाही पण इट्स ओके इट्स ओके. तो हम बने एक ब्लॉगर. ठीक आहे काय विषय नाही. त्याच्यामध्ये आपला मोबाईल एक माउंट करून बघू. तो पण पॉज थांबव की. फायनली आपल्याकडे आलेला आहे आपल्या भावांचा मोबाईल. फोडा तोडायचं नाहीये त्यांचा. नाही तर आपल्याला घरात जागा नाही. आणि बघ असं घ्यायचं आणि इथं ऍडजस्टमेंट. अरे इधर इधर कॅमेरामॅन इधर. हे ऍडजस्टमेंट इथं आहे. असं केलं की असं उघडतंय बघा. उघडल्यावर इथं उलटा काहे लगा रे बा. इथं घालायचं असं. ठीक आहे अजून किती मोठं होते. ठीक आहे अजून वर पाक काढतो. सुट्टी नको. माझा मोबाईल बसतो की आता मला 30 लागला. ठीक आहे येतो बसला आणि तो पूर्ण आणि आता एवढा खाली होणार आहे बिकॉज इथला मी नट जो आहे आवडलेला नाही. आणि असं म्हणजे हो का अशी दिसते असे. तर आपण ह्याच्या पुढचा व्हिडिओ जो आहे तो लवकरच आणतो. आणि ह्याचा परफॉर्मन्स कसा येतोय आणि हे माईक अरे माईक राहिला की माईक का बाई इथं कॅमेरामॅन. माईक 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 फ्री मिळालेला आहे. फ्रीच्या नुसार क्वालिटी असावं म्हणजे झालं. यामध्ये नसलं तर काय लय अवघड आहे. लय म्हणजे लय अवघड आहे. काय क्वालिटी दिल्या. आता माईकचं तुटलं पण बघा बघा. ये बघा ये काय नव्वच बघा. आणि अशा प्रकारे एवढं मोठं आहे बघा. एवढं मोठं खरं काय उपयोग नाही. इथलं इथंच लावायचं आणि एवढं मोठं दिलं काय विषय नाही. माईक क्वालिटी तर ओ स्वाहा. ओके ओके. तर ह्याचा पुढचं जे आहे तुम्हाला ते लवकरच ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. आपण या ज्या पुढचा डायरेक्ट माउंट करून जे आहे एक तुम्हाला येडा काढून दाखवतो. तोपर्यंत स्टे स्टेबल. तर नमस्कार मित्रांनो. आपल्याला फायनली आपल्या हेल्मेटचा सेटअप पूर्णपणे झालेला आहे. असं लावलेलं आहे. एक मिनिट दाखवतो. असं लावलेलं आहे. आणि हा आपला एक्सटर्नल माईक जो की आपण लावून बघणार आहोत क्लिअरिटी कशी येते. आणि स्टेबिलायझेशन वगैरे सगळं काही व्हिडिओमध्ये दिसेल. आणि मी डायरेक्ट आता माउंट करून बोलतो. तर फायनली मी घातलेला आहे हेल्मेट आणि पुढे लावलेला आहे मोबाईल. आणि काही लुक आपल्या गाडीचा असा आहे. आणि मला माहित नाही किती लांब आणि किती जवळ व्हिडिओ घ्यायला लागतोय. आवाज कसा आला हे पण माहित नाही. बस एक्सपिरियन्स एक घ्यायचा आहे. आणि एक राईड मारून यावं मस्त. आणि कसं वाटतं काय पाहूया. बस हा दुसरं काय करायला नाही तो. तर मी व्हिडिओ स्किप केलेला आहे आणि आपण आलेलो आहेत गणपती मंदिरात. पाहू शकता गणपती मंदिर काय असं दिसतं की मस्तच. काहीच सांगू तुम्हाला. आणि असं झालं की कॅमेरा थोडासा अँगल चेंज झाला होता. तर जाताना मी तुम्हाला दाखवतो काय अडचण नाही. आणि गणपती मंदिर तुम्ही पाहू शकता किती मस्त आहे आणि किती शांत आहे. आणि हे स्वयंभू गणेश मंदिर आहे जे आमच्या इथं खूप प्रसिद्ध आहे. आणि इकडचा जो सूर्योदय आहे ना तो खूप मस्त दिसतोय. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असतील ना. आणि काय मस्त दिसतोय. फायनली आपण आलो आहे गणपती मंदिरपाशी. आणि झाला विषय असा की मी घरातून शूटिंग चालू केलं होतं गाडीवर. आणि पूर्ण अँगल जो आहे तो पूर्ण खालचा आला. एक सॅम्पल दाखवून तुम्हाला. पण आता जाता मी जेवढं होईल तेवढं ट्राय करत. आणि सोबत आहेत दादा. हाय कर. हाय गाईज. गायची दिवस गेलेत आता. आणि सध्याला मला वाटते की जेवढं होईल तेवढा अँगल मी अप करेन. आणि
जेवढं होईल तेवढं चांगलं शूटिंग करेन. तर भेटूयात आपण व्हिडिओमध्ये. केलास भावानं. विषय आता असं झालाय की जेवढं होईल तेवढं अँगल मी वरती घेतलाय. बघूया जाताना कसं होतंय. फायनली आपण मंदिरातून निघालेलो आहे आणि हा एक सॅम्पल व्हिडिओ असणार आहे. आणि मी जेवढं होईल तेवढं आता आईच्या गावात ह्याच्या जेवढं होईल तेवढं हे करणार आहे. अँगल जेवढं चांगला येईल तेवढं चांगलं घेणार आहे. मला नाही वाटत की हे जरा बघ व्यवस्थित आहे का पुढचं आणि वरचं गाडी बिडी काय. हिला खरं सांगतो पहिला नाही मान वर नाही होत रे. वर नाही होत ती अजून वर घ्यायचं. खरं सांगतो ऍडजस्टमेंटला एवढी माझी लागा लागल्या ना भावानो. खरं सांगतो लय आईच्या गावात रे. आणि गावातच जायचं आपल्याला. आणि त्याच रोड असले भारी केल्यात काय सांगू तुम्हाला. पूर्ण रोडच दिसले असणार आहेत. मोबाईलचा अँगल त्यात काय बसणं झाला आईच्या गावात. आणि हा सूर्योदय आणि आपला रोड बस. बाकी काय नाही आपल्याला. गावाकडून म्हणलं ना तर असं दिसतंय ना. खरं सांगतो गावाकडचा विषयच वेगळा असतोय. थोडस गाडी फास्ट घेऊन बघूया. आवाज स्टेबिलायझेशन आणि 180p 60fps वरती व्हिडिओ झाला. तर मला नाही माहिती काय होईल. आणि महत्वाचा विषय की आपल्याकडे अशी स्टँडर्ड गाडी पण नाही आहे. गाडी जी असणार आहे ती आपली रेग्युलर असणार आहे ही. आणि मोबाईलचा एक अंदाज लागलेला आहे की कसा लावायचा. आणि एक तर मोबाईल पुढं माउंट केल्यावरती एक तर मला घंटा काय सुद्धा दिसत नाही. अँगल तर व्यवस्थित आलेला असावा अशी माझी एक कल्पना आहे. आणि त्या कल्पनाच्या ओलाला व्यवस्थित ट्रीट करावं बस. बाकी काय नाही. अंदाज इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि आमच्या गावाकडचे रोड आईच्या गावात रे. आणि आपल्या गावाकडची लालपरी ओ हो काय दिसते आईच्या गावात रे. खरं सांगतो एक वाईब जी असते ना ती वेगळीच. ही आहे आपली लालपरी विषय वेगळा. त्यात लोकांचं रिॲक्शन बघायला असं भारी वाटते ना. हा 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 हा. एक लोक म्हणत असतील येड काय करतय काय काय चाललंय काय लावून चाललंय काय नेमकं विषय काय आहे ह्याचा. आणि त्यात हेल्मेट आहे जे आहे ते वेगळाच आहे. वेगळा ग्राफिक्स मध्ये पण बघितलेलं. पण ते आपल्या बजेटच्या आउट ऑफ बजेट आहे. आणि जे आता आपल्याकडे आहे ते आहे दादाचं जे वापरत आहे तो दुसरा दादा आहे. आणि त्यानं पण मला मदत केली आहे. काय अडचण नाही. फक्त आपल्या आता मोबाईल माईक एवढंच आणि स्टँड हे तीनच गोष्टी आपल्या आहेत. ह्याच्यावरती आपलं काहीही नाही. आणि अँगल जो आहे ते परफेक्ट बसलेला आहे. आणि ही आहे आमची गावाची स्टार्टिंग जी की आगळी वेगळी दिसते. आणि बरोबर शाळा आहे आपल्या इथं. आणि इतकं जड झाले ना माझ्या डोक्याला. खरं सांगतो विचित्र सो जड. हा कधी एकदा हेल्मेट काढतो आईच्या गावात. उकडायचं काय एवढं दिसत नाही. कारण उकडायचं काय चालून जायचं. उकडायचं कसं तरी होतंय. पण हाँ अभी थोड़ा सा मतलब हटके ये ऑफ रोड और ये फायनली घरी आलेला आहे. आणि अवस्था खूप बेकार आहे. हा घरी अवस्था
डोळ्यातून पाणी येतं ते खतरनाक आपण झालेलं आहे. फायनली घरी आलेलो आहे आपण आपल्या घरी आणि ह्याची जी एक्सपिरियन्स सांगायचं म्हणजे लय उकडते भावानं, खरं सांगतो लय उकडते. आणि अवतार काय असा होतोय त्यात वास पण येतो, तेल जर लावला तर खरं वास पण येतोय. पण राईड ह्यासोबतच होणार आहे आपली आणि A to Z ब्लॉग्स तुम्हाला दाखवण्यात येईल की नवीन नवीन स्पॉट आणि नवीन नवीन सगळं काही दाखवण्यात येईल. तर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका. बाय.